भैया नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? प्रवीण शिवाय तोरसकर. गाव? गाव माझं गाव केसे. हां हां आपला बैल कारवे नावानं पोहोचतो. कारव्यात आपलं साई मेडिकल कारवे हां हां त्या नावानं पोहोचतो. काय नाव आहे बैलाचं? बैलाचं नाव आहे रायफल. रायफल. रायफल आज तिसऱ्या गटात पाहिला आणि गट 5 झालाय. कुणाबरोबर होता पहिला? रायफल शंभूभर पळा. हां शंभू कुणाचा होता? इथलाच निमगावमध्ये. निमगावमधला. कशी पाहिली गाडी काय? गाडी चांगली पळाली. पहिल्यांदाच पाहिलं की याच्या अगोदर कधी पाहिली होती? पहिल्यांदाच गाडी पळाली. पहिल्यांदाच पाहिली होती. कसं काय नियोजन झालं होतं आज? नियोजन काय ड्रायव्हरांनी नियोजन केलं. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, रिट्रेच्या पैलवानांचा राजा देखील गट 5 झाला बघा. गट क्रमांक 20 मध्ये पाहायला दिसतोय. मित्रांनो, निमगावकरांचा शंभू देखील गट 5 झाला बघा. गट क्रमांक 3 बरोबर पाहिला. दुसरे कारवेकरांच्या रायफल बरोबर. मित्रांनो, पोसेवाडीकरांचा छबे देखील गट 5 झाला बघा. गट क्रमांक 17 मध्ये पाहिलाय. कुणाबरोबर होता बाया? देवी खिंडीचा साजन बरोबर पाहिलाय. मित्रांनो, झरेकरांचा बाजी देखील गट 5 झालाय. गट क्रमांक 20 मध्ये पाहिलाय. मदन पैलवान रेट्रे यांच्या राजाबरोबर पाहिलाय बघा. अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि आज गट 5 झालेला आहे. मित्रांनो, झरेकरांचा घाट्या देखील गट 5 झालाय बघा. गट क्रमांक 18 मध्ये पाहिलाय. कुणाबरोबर होता रे? पुसेगावच्या बाजाबरोबर पाहिलाय. मित्रांनो, चिक्या कारुंड एक्सप्रेस चिक्या देखील गट 5 झाला बघा. गट क्रमांक कितीमध्ये पाहिलाय विचारतो, एक मिनिट. 16 मध्ये पाहिलाय. चिक्या आणि घोटचा सर्जाची गाडी आज पाहिली. अतिशय सुंदर अशी कारुंड एक्सप्रेस चिक्या. जालनाकरांचा सिंगम देखील गट 5 झालाय. गट क्रमांक 6 मध्ये पाहिलाय. अर्जुन बरोबर पाहिलाय बघा. मित्रांनो, दिगंचीकरांचा पार्टनर देखील गट 5 झालाय. गट क्रमांक 8 मध्ये पाहिलाय बघा. पुन्हा बरोबर पाहिला बाया. सुंदर खरसुंडीच्या सुंदर बरोबर. याच्या अगोदर पाहिली होती का कधी गाडी? नाही, पहिल्यांदाच पाहिली. कसं काय झालं नियोजन? ड्रायव्हरनीच केलं नियोजन. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. आपल्या सर्वांचा लाडका ज्या बैलानं 1 डझन हिंद केसरीचा मान मिळवला आहे 1 नंबर करून, असा बकासूर गट 5 झालेला आहे. गट क्रमांक 12 मध्ये पाहिलाय बघा. मित्रांनो, अर्जुन देखील गट 5 झाला आहे बघा. गट क्रमांक 6 मध्ये पाहिलाय. उर्मिला ताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन गट 5 झालेला आहे. मित्रांनो, समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटाव यांचा 6 गट 5 झाला आहे. गट क्रमांक 1 मध्ये पाहिला आणि आज पहिला होता कंदूरच्या राजाबरोबर. अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि पहिल्याच गटात गट 5 झालेला आहे बघा. मित्रांनो, चिमण्या देखील गट 5 झाला आहे आज. किरणप्पा काळगाव शागाव यांच्या राईंना बरोबर पाहिलाय. अतिशय सुंदर गाडी पाहिली आणि गट 5 झालेला आहे. मित्रांनो, हरणे देखील गट 5 झाला बघा. गट क्रमांक 27 मध्ये आज पाहिलेला आहे हरण्या. तर मित्रांनो, स्वर्गीय पंडित शेठ फडके यांचा घरचा साज दादा पक्षा आणि दादा अर्जुन देखील गट 5 झालेले आहेत. गट क्रमांक 29 मध्ये आज पाहिलेले आहेत आणि गाडी गट 5 झालेला आहे बघा. मित्रांनो, घोटचा सर्जा पण आज खरसुंडीच्या म्हणजे चिंचळ्याच्या मैदानात दाखल झाला होता. गट क्रमांक 16 मध्ये पाहिला बघा आणि गट 5 झालाय. आज कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि घोटचा सर्जा ही गाडी पळताना बघायला मिळाली आपल्याला. अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि सट्टा निकाल घेतला. घोटचा सर्जा देखील गट 5 झालेला आहे बघा. मित्रांनो, देवी खिंडीकरांचा साजन देखील गट 5 झाला बघा. गट क्रमांक 17 मध्ये पाहिला आणि गट 5 झालेला आहे. देवी खिंडीकरांचा शिव देखील गट 5 झाला आहे. गट क्रमांक 30 मध्ये पाहिला आहे आणि गट 5 झालेला आहे. मित्रांनो, तांबेकरांचा राजा गट 5 झाला बघा. गट क्रमांक 30 मध्ये पाहिला आहे. दादा नमस्कार. हा नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव ऋषी यादव. गाव? गावातीत. अत्तीत. कोणता बैल आणला होता आज? हा मुंबईचा साई शेठ पाटील उत्तम ठाण्याचं सरकार आहे. सरकार. आणि त्यांचा जो घरचा बैल रावण आहे. रावण. त्याची घरचीच गाडी पळाली. घरची गाडी पळवली आज. गट क्रमांक 31 मध्ये पाहिली. कशी पाहिली गाडी? गाडी छान पळाली. छान पाहिली. नियोजन कसं काय झालं होतं घरची गाडी पळवायची? घरच्याच गाडीचं शेटणीच केलं. होय काय? चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल देखील गट 5 झाला. गट क्रमांक 4 मध्ये पाहिला आज. अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली. मित्रांनो, लेंगरेकरांचा चेअरमन देखील गट 5 झाला बघा. किती वेळा गटात पाहिलाय? 5व्या. गट क्रमांक 5 मध्ये पाहिलाय. पुन्हा बरं होता पहिला काय? दुश्मन. दुश्मन कुठल्या गावचा आहे?
राकूस तो कुठल्या गावचा आहे? कराड. चालतंय मित्रांनो, कराडकरांचा राकूस देखील गटपास झाला बघा. गट क्रमांक 5 मध्ये पळाला.